मी विमल उनवणे बोलते। कसे आहात तुम्ही सगळे? चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आजची रेसिपी आहे तुपातल्या शेवया। हे बघा, मोठ्या शेवया त्यात तोडून घेतल्या। त्याच्यासाठी अर्धी वाटी साखर, तुम्हाला जसं गोड वाटेल त्याप्रमाणे वाढवू शकता। 2-3 चमचे तूप लागेल आणि ड्रायफ्रूट्स लागतील आपल्याला, तुम्हाला जे योग्य वाटतं ते टाकायचं। आणि वेलची पूड, तर हे मी करूनच ठेवलेली आहे, साखर घालून वेलची पूड। आणि 1 वाटी पाणी लागेल, ते गरम करून घ्यायचं। चला मग आता ह्या तुपात 2-3 चमचे तुपामध्ये आपण शेवया भाजून घेऊ। हे बघा, आपण आपल्या शेवया मंद आचेवर भाजून घेतल्या। आता याच्यातच आपण हे बदामाचे काप केलेले आहेत ना, हे पण भाजून घेऊ याच्यातच, म्हणजे छान क्रिस्पी लागतात मध्ये। आता याच्यात थोडं पाणी टाकू। हे बघा, आता आपल्या शेवया एकदम मऊ झाल्या आहेत। आता याच्यात आपण 5-6 चमचे साखर घालून घेऊया, जेवढं आपल्याला गोड लागेल त्यानुसार। नाही, थोडं गोडच छान लागतं। 4-4.5 चमचे साखर टाकली मी पण। आता पुन्हा हे हलवायचा, परत बारीक गॅसवर ठेवायचा आपल्याला थोडा वेळ। साखर पूर्ण मेल्ट होईपर्यंत ठेवायच्या। अर्धा चमचा वेलची पूड टाकून घे। दोन मिनटं वाफव, आपल्या तुपातल्या शेवया तयार। हे बघा, आपल्या तुपातल्या शेवया म्हणा किंवा कोणी शेवयांचा शिरा पण म्हणतं, तयार। बघा किती छान झालं आहे, लुसलुसीत आणि एकदम मस्त। तुम्ही पण असं एकदा करून बघा, खूप छान लागते। अशा प्रकारे आपल्या तुपातल्या शेवया तयार।